काय म्हणते बे पारस, काय झालं? आता तर लेका तू दिसतच नाही. घुमत गिमत नाही लेका काही. नाही बे, तसं किसं काही नाही. ते टेन्शन आलं का 12वी पास बी होईन का नाही होईन तुम्ही. बोर्डाचे पेपर बी बेकार गेले का काय करू लेका समजून नाही राहिलं मले. हो ना लेका, माय बी बोर्डाचे पेपर बेकार गेले. मले बी काही समजून नाही राहिलं काय करावं काय नाही. कसं होईन बी आपलं आलं, आपण पास बी होऊ का नाही होऊ बे. काय माहित लेका, मला तर काही समजून नाही राहिलं. जर मी का फेल झालो तर माझ्या घरचे मला मारूनच टाकते. कारण पहिलेच सांगून ठेवलाय, तू का फेल झाला तर तुले झोडपल्याशिवाय राहणार नाही म्हणे. तुला घरात बी नाही राहू देत म्हणे. असे म्हणे बा माझ्या घरचे मले, फोडतोच म्हणे तुले म्हणे तू का फेल झाला तर. अबे तुझ्या घरचे तुला घरात नाही राहू देत म्हणतं. माझ्या घरचे तर मला एवढे मारन का काय सांगू तुले. एवढे मारन म्हटलं का कोणी असं थांबवायला बी आलं ना का भाऊ राहू द्या मारू नका, तर त्याला असे म्हणन अबे तू कोण होय, तू साईड होय, मी मग पोराले मारत आहो. आणि जर कोणी दुसरा आला दवाखान्यात न्यायला त्याला दवाखान्यात बी नाही नेऊ देईन. मला तर दवाखाना बी नशीब होणार का नाही होणार तर काय माहितले का. एवढे मारते मला माझ्या घरचे. आणि घरात नाही राहू दे, तुला तर खाली बी नाही देईन म्हणे तू का फेल झाला तर. मला तर आतापासून टेन्शन आलं का मी फेल झालो तर काय करते ना काय नाही माझ्या घरची. माझ्या घरची तर मला फेल झाल्यावर कामाला हाकलते, घे म्हणून या आणि होय म्हणून वावरामध्ये कर म्हणून दिवसभर उन्हाने काम. कसं माहित पडते मग म्हणून तुले का कसं राहायचं तर शिकलं नाही सवरलं नाही तर. घे म्हणून कर म्हणून असंच काम. होले का माझ्या घरची बी तसेच म्हणून म्हणून घे म्हणून ये आणि होय म्हणून कामाले म्हणून. घरच्या सवारात दिवसभर घोसून मले वरून खा प्यायलाही नाही देणार आणि मारणार बी रोजही. असे आले का माझ्या घरची जर फेल का झालो तुम्ही. वरून ले का आम्ही शाळेत मस्त्या करत जात जाऊ तर मास्तर मला झोडपत जात जाय. म्हणे तुला मार्कच नाही टाकत म्हणे. त्याचा अजून भेव लागून राहिला काही त्यानं मार्क टाकले असन का नाही टाकले असन. जर का मी त्याच्यानं फेल झालो त्याला भल्ला बजाडा धरू धरू मास्तर कुठचा आणि मग कोण कुठचा आपल्याला माहितच नाही मग ते. अबे भुलला काय, मी बी तर तुझ्या सोबती होतो लेखा, मी बी तर तुझ्यासोबत राहो. तुझ्यासोबत राहो म्हणूनच तर तो मला बी म्हणे तुले बी मार्क नाही टाकत म्हणे, तुले बी मार्क नाही टाकत म्हणे. आता काय माहित मी बी फेल होतो का नाही होतो त्या पायी. जर फेल झालो ना तर त्या मास्तरले बी मारेन आणि तुले बी मारेन लेका, लक्षात ठेवतो फक्त तू एक गोष्ट महाली. जास्त प्रार्थना नाही महाली. ह्या वर्षी 35 वर बी निघालो तरी लय आहे. फक्त नापास नाही झालं पाहिजे म्हणजे झालं लेका. बस एवढी ईश्वर चरणी प्रार्थना आहे का नापास नाही झालं पाहिजे. बस फक्त एवढीच प्रार्थना आहे. हो लेका, मायवाली बी ईश्वर चरणी हेच प्रार्थना आहे का ह्या वर्षी निघालो पाहिजे म्हणजे झालं. लगेच मग पुढच्या वर्षीपासून अभ्यास करत जात जाऊ बा. पाहिजेनच नाही आपल्याला झंझट असं. हो ना लेका, जर मी एक वेळा पास झालो तर माझा पप्पा म्हणे तुला गाडी घेऊन देतो म्हणे पास झाल्यावर. आणि पहिली तर मी पास झाल्यावर त्या मास्तरच्या तोंडात एवढा मोठा लाडू टाकीन जबरदस्तीनं नसून घुसवून त्या तोंडात तर बेलण्यानं टाकान. पण काय म्हणन, तू म्हणतो ना म्हणा का तू फेल झाला होतं फेल म्हणून. झालो ना आता पास. फक्त एक वेळा फक्त पास होऊ दे, फेल नाही झालं पाहिजे.